कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुरणोमि साकरे नाम विस्मृतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुरवन्दे भववन्दैन मुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटता हि तबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्य भगवान् उत्तीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तुतं जो आनंद सत्यप्रकाश आनंद सत्य प्रकाश इभो आणि आधार नामरूपास नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तू अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण ममिरविती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञानी दयागण मुनी हृदय जाचे करीते ध्यान याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे याच्या ज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कवना करावी म्या आपला अगोदरचा विषय झालेला आहे की अध्यासाला काय कारण आहे. अध्यास म्हणजे अधिष्ठानावर भासलेली वस्तू अध्यस्त. म्हणजे अधिष्ठान आणि भासलं म्हणजे भासलं प्रतीतीला आलं नसलेलंच. नाही तेच कसे झाले रे खिळ्या नाही तेच दिसू लागले रे आरूप होते ते रूपाशी आले जीव शिवनाव ठेविले रे. म्हणून हे जे अध्यस्त आहे पिंड ब्रह्मांड नाथ महाराज याला भ्रांती म्हणतात. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा. हरी वाचून जे आहे ते सगळा पसारा आहे. जसं लग्नामध्ये नवरदेव आणि नवरी आणि बाकी सगळा पसारा असतो. बाकी सगळा काय असतो पसारा जमा केलेला. लगन लागलं साडे झाली की सगळा पसारा जिथली तिथं काय करावं लागतो नेऊन घालावं लागतो. तसा हरी वाचून जे आहे ते सगळा पसारा आहे.
आणि ह्या सगळ्या पसाऱ्याला अधिष्ठान हरी आहे असं पूर्व पक्ष असणारा उत्तर पक्ष म्हणतो. म्हणून अहंकाराधिक जे ज्ञानजन्य संस्कार ह्या उत्तर अध्यासाला हेतू आहेत. तुम्ही त्याचा प्रश्न होता महाराज, उत्तर असणारं पूर्व असणारा तो संस्कार कुठून आले, पहिला अहंकार कुठून आला त्याला, पहिले त्याच्याकडे तो ब्रह्मच होता म्हणून असं म्हणते, आणि मग तिथं अहंकार आला कसा, त्याच्याकडं अज्ञान आलं कसं, त्याला असणारी भ्रांती झाली कशी. तर याला कारण एकच आहे, पूर्व कालचे संस्कार आजच्या व्यवहाराला कारण, आणि आजचे संस्कार उद्याच्या व्यवहाराला कारण. त्याला त्यांनी दृष्टांत दिला, जसं बीज आधी का वृक्ष आधी, बीज आधी का वृक्ष आधी, कोंबडी आधी का अंडा आधी, काय आधी? अरे दोन्ही अनादी, दोन्ही कसे येतं, त्याच्यात अगोदर हे ना अगोदर हे. बीज आधी म्हणा तर मग बीज आलं कुठून, वृक्षाकडून. आता वृक्ष आधी म्हणा तर वृक्ष आला कुठून, वृक्ष झाला कुठून, बीजापासून. बीज झालं कुठून, मग आता कोण आधी त्याच्यात, दोन्ही अनादी, दोन्ही बी काय ठरविता येते. अंडा आधी म्हणा तर मग अंडा आलं कुठून, कोंबडीपासून. मग आता कोंबडी आली कुठून, म्हणून दोन्ही बी काय आहेत ते अनादी. तसं असा असणार हा अनादी प्रपंच जो आलेला आहे. म्हणून अनादी संस्कार अनादी कालाचे ठाई, नित्य विशेष येविले पायी, ते चित्ताची या डोई जडून ठेवले. अनादी कालापासून असणारा हा जीव, नित्य असणारं स्वतःला देह समजायला, जो देह मिळेल त्या देहाला मी म्हणला. आणि 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि 1 मन किंवा मनबुद्धी मिळून आज सूक्ष्मदेह, आणि सूक्ष्मदेह घेऊन जीव फिरत असतो या देहात त्या देहात त्या देहात. सूक्ष्मदेह बदलत नसतो, स्थूल देह बदलत असतो. वर्म काय आहे, बदलत असतो तो स्थूल देह, आणि बदलत नसतो. बघा, बल्ब शॉर्ट झाला की बल्ब फेकून द्यावा लागतो, होल्डर तेच असतं. होल्डर पहिलंच होल्डर, काय बदलला, बल्ब बदलला. बस अनेक प्रकारचे काय तर बल्ब आहेत, लहान आहेत काही, मोठे आहेत काही, फार मोठाले आहेत काही, हातीसारखे काही, मुंगीसारखे येतं. काय बल्ब होल्डर ते पूर्वीचा सूक्ष्मदेह. आता स्थूल देह भेटला, हा स्थूल देह जाणार म्हणजे याला फुकणार लोक, जळणार, हे मृत होणार. सूक्ष्मदेह याच्यातून निघून जाणार, वासनामय जो देह आहे तो निघून जाणार. तो वासनामय देह, त्याला पुन्हा काय भेटत असतो, स्थूल देह भेटत असतो. वासना कशा राहिल्या, भोगायच्या वासना, भोगाय करता स्थूल देह लागतो. देह पडत असताना वासना जीवानी कोणत्या घेऊन गेला संघ, भोगायच्याच. पंचविषयातून, पंचज्ञानेंद्रियातून विषय भोगण्याच्या वासना. देह पडत असताना किंवा देह गेल्यानंतर त्याच्या अंतःकरणात गुप्त रूपाने, सूक्ष्म रूपाने, संस्कार रूपाने काय राहिल्या, वासना राहिल्या. आणि त्या वासना कशाच्या, विषय भोगण्याच्या. विषय भोगण्याकरता काय लागतो, स्थूल देह लागतो, स्थूल देह आणि इंद्रिये. म्हणून पुन्हा तो विषय भोगीत असतो. अशा अनादी कालापासून हे रडगारणं घराणं जीवाच्या मागं लागलं. म्हणून जुनं कुडतं टाकायचं, नवं धारण करायचं, जुनं कुडतं टाकायचं, नवं धारण करायचं. हे अशा घटना त्याच्या जीवनात कितीतरी झालेल्या आहे. कितीतरी कुडती त्यांनी बदलली. कोणी, जीव तेवच, चैतन्याचे ठाई देहांतरे होती जाती पायी. चैतन्याच्या ठिकाणी देह होतात आणि जातात. इथलीतच पाहणं, जागृतीतला देह टाकून स्वप्नात गेला तो, दुसरा देह घेऊन स्वप्नातला देह टाकून पुन्हा जागृतीत आला. ह्या दोन्हीला टाकून सुसुप्तीत गेला. म्हणजे इथंच देहावरून असणारी किती अवस्था बदलल्या त्यांनी, 3 अवस्था बदलल्या. त्याच्या पुढं जर तुम्ही समाधी घेतली तर समाधी सुसुप्ती बी नाही. समाधी 6 महिने, सुसुप्ती 3 घंट्याची 4 घंट्याची, पण समाधी 6 महिने लावता येते. 6 महिन्यात असणारा देहाचा विसर पडतो त्याला. ह्या देहाचा जगाचा तो असणारा संबंध तोडीचा असतो 6 महिने.
जगाच्या बाजूला झाला आणि 6 महिने देहाच्या बी काय झाला बाजूला झाला. विचाराने नाही कृतीनं झाला, प्रयत्नाने झाला. सुसुप्ती लागली अदृष्टाने आणि समाधी घेतली प्रयत्नाने. फरक एवढाच आहे. समाधी कशाने? अदृष्टाने का नाही, प्रयत्नाने. एम नियम ध्यान धारणा प्रत्याहार आणि आसन मुद्रा आणि मग समाधी. अष्टांग योग न कीजे रया. वाचे गीत गाईजे, वाचे गीत गाईजे, गाता श्रवणी ऐकीजे रया. म्हणून अष्टांग योग करून त्यांनी 6 महिने काय घेतली? समाधी घेतली. त्यावेळेस बी जगाचा विसर पडला, देहाचा बी विसर पडला. प्रारब्धानी सुसुप्तीमध्ये देहाचा विसर पडला आणि जगाचा बी विसर पडला. पण इथं हे असणारं अनादिकालापासून हे संस्कार आलेले आहेत जीवाच्या अंतकरण पटलावर. त्याला शंका घेतली त्याने. दुसऱ्या शंका कळाली की तुम्हाला, तो शंका घेतो महाराज. पूर्वसंस्काराला कारण कोणते संस्कार? मग त्याच्या पूर्वीचे संस्कार. काहून की जीव अनादी आहे. जीव आत्ताचा का? देह आत्ताचा आहे. जीव तुम्ही अगोदरचे, देह आत्ताच आहे. हे तर भगवंत अर्जुनाला सांगता म्हणले, अरे हे तुला ज्ञान सांगायला मी अगोदर सूर्याला सांगितलं होतं. त्याला तो आचाटच वाटू लागलं, हे आताचा. याने मला का माहीत नाही की याने काय काय केलेलं आहे कृष्णाने. गोकुळात काय बेजार केलं त्या गवळणीला, मला का माहीत नाही का? असं वाटू लागलं कोणाला? अर्जुनाला, की हे गप्पा मारायला देऊ माझ्या संग. सूर्य कव्हाचा आणि हे आत्ताचा, आणि मला सट माहिती आहे याने काय काय केलं. तर मग अर्जुन हसला आणि म्हणतो, देवा हे असे गप्पा काऊन मारायला तू? असं कुठं असतं का? सूर्य अगोदरचा तू आत्ताचा. मग भगवंतांनी त्याला सांगितलं, अरे तुला ज्ञान नाही म्हणून तुला मी आत्ताच आहे वाटायला. अरे मी अनादी आहे आणि मला सगळे अवतार घेतलेले माहिती आहेत. जे मी अवतार घेतले त्या सगळ्या अवताराचं काय मला ज्ञान आहे. आपल्याला गर्भातलंच ज्ञान नाही, मी होतो का नव्हतो म्हणून. होतं का नव्हतं गर्भात? मग आहे का ज्ञान आपल्याला? विसर पाळला का नाही? बरं बालपणात होतं का नव्हतं आपण? विसर पाळला का नाही? हां, आपल्याला लय बघा, कालच्या हप्त्यातलं तुम्हाला माहीत नाही काय घडलं घटना. आज कोण वार आहे? हां, कालच्या रविवारी, गेल्या रविवारी तुम्ही काय काय केलं आहे का माहीत तुम्हाला? दुपारा काय खाल्लं तुम्ही सांगा बरं गेल्या रविवारी? हो, रविवारीच होती वाटते. ठळक राहिलं ध्यानात. हां, हो, प्रवचन नाही राहिलं ध्यानात. म्हणून जो विसरत असतो तो जीव असतो. विसरत असतो त्याला काय म्हणावं? म्हणून अर्जुना, तुला या जन्मातलं जर माहीत नाही तर पूर्वजन्माचं काय माहिती? मला सगळ्या जन्मातलं माहिती. मी पूर्वी कोण होतो हे मला माहिती आहे, आता कोण आहे हे माहिती आहे, पुढं मी कोणचे अवतार येणार आहे हे माहिती आहे. म्हणून मी सर्वज्ञ आहे. म्हणून देवाला सर्वज्ञ म्हणते. जीव अल्पज्ञ आहे. आणि एवढंच नाही, हे ज्ञान मी सूर्याला, सूर्याने मनूला, म्हणून युगशीला सांगितलं, ते मी तुला आता सांगायलो. असं म्हणल्यानंतर विश्वास बसला अर्जुनाचा बी भगवंताच्या शब्दावर. आणि खरं विश्वासच लागत असतो. विश्वास येतो करी स्वामी. बघा, कोणता केवढा जरी डॉक्टर असेल ना, डॉक्टरवर जर विश्वास नसेल ते रोगी नीट होत नाही. आणि एखाद्या राखाने नीट होतो तो. वैद आला आणि राख दिली, त्याच्यावर त्याचा काय बसला? हां, विश्वास बसला. राख टाकून पाणी पियाला तर त्याचा रोग गेला. मग त्या राखाने रोग गेला का विश्वासाने? मग बघा, आपला विश्वास नाही का? संताच्या वाक्यावर विश्वास नाही. हां, इथं तर का घोडं पाणी पितं. आपला काही विश्वास नाही का? खूप विश्वास आहे आपल्याला. इतका विश्वास आहे की ते जे बोलते ते प्रमाण वाटतं आपल्याला. पण संत बोलतात ते प्रमाण वाटत नाही. आणि संतच खरं बोलतात, बाकी जीव खरं बोलतच नाही. अज्ञानी माणूस, पेलेला माणूस बरळत असतो का बोलत असतो? तसा जीव
अज्ञानी मोह दारू प्यालेला आहे तो. अहम ममतेच्या लवड सवडी मातेनं पवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाची दुचडी डवळत तेले. मोह मध्ये रात्री आला पंची दारू पेली. हां माझं 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 बुरखुट पण माझं ते करायचं. म्हणून कशाला माझं म्हणतो जीव अहममता त्याच्या पाठीमागे लागलेली आहे. याचं कारण आहे म्हणून पूर्वसंस्कार उत्तर जन्माला कारण किंवा उत्तर संस्काराला कारण. शंका घेतली त्याने, अहो जे जरी तुमचे म्हणणे खरे असले तरी सृष्टीच्या आरंभी जेव्हा आपला जन्म झाला त्यावेळी त्या पूर्व संस्कार कुठून आणणार? पूर्वजन्म झाला त्यावेळेस पूर्वसंस्कार कुठून आला? त्याला तेच उत्तर आहे, याला दुसरं उत्तरच नाही. पूर्वसंस्काराला पूर्वसंस्कार काय तर कारण येतं. पूर्वसंस्काराला तुमचा जो जन्म झाला पूर्वी पहिला त्याला त्या पहिल्या जन्माला पहिले संस्कार काय? आता तुम्ही म्हणता प्रलय काळ होता असतो सृष्टीचा, लय होत असतो या सृष्टीचा प्रलय काळ. त्याच्यात 2 प्रलय असतात. एक व्यष्टी अज्ञानात सृष्टीचा लय होणं किंवा नसणं सृष्टी, याला लय निवृत्ती म्हणतात. याला काय म्हणतात? लय निवृत्ती. झोपीमध्ये ह्या जगाचा काय झाला? लय झाला. आणि व्यष्टी अज्ञानात समेष्टी अज्ञानात ह्या जगाचा लय होणं म्हणजे प्रलय. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जी असणारी माया, त्या मायेत ह्या जगाचा काय होणं? लय होणं म्हणजे लीन होणं, म्हणजे त्याला काय म्हणतात? प्रलय. आणि त्या प्रलय कालामध्ये सूक्ष्मदेह जीवाकडं असतोच. प्रलय जरी झाला, जसा आहे झोपीमध्ये जग नाही, ही पिंड बी नाही, पण सूक्ष्मदेह आहे. काय आहे? आणि सूक्ष्मदेह कशामुळे? अज्ञानीमुळं. सूक्ष्मदेहाला कारण काय? थोडं ध्यानात घेऊन ऐका. हे काही ह्या दुसऱ्या पोथ्या नाहीत बरं. हे फार तुमचा जो गुंता आहे तो निस्तानारा गुंता आहे. तुम्ही कशात गुंतलेले आहेत? जन्म मरणात. तुम्हाला काय पाहिजे? सुख पाहिजे, आनंद भरित जीवन पाहिजे, प्रसन्न जीवन पाहिजे. बघा, प्रसन्न जीवन, आनंद भरित जीवन, निर्भय जीवन हे शास्त्र ऐकल्याशिवाय होतच नाही. हे शास्त्र तुम्ही किती पैसा जमा करा, पैसा घरात असल्यावर अशी मस्त झोप लागती का झोपच नाही लागत? हां नाही, आता पहा ना तुम्ही. मग जर तो पैसा तुमच्या झोपीच्या सुखाला जर कारण असेल तर तुमचं दुःख कसं निवृत्त करील तो? हां लग्नामध्ये ज्या बाईच्या अंगात दागिने ती त्या बायात मधात चलत असती का बाहेरून चलत असती? बाहेरून. हां ती मधात चलती, ती अशी बाहेरून नाही. त्याला तिच्या अंगावर काहीच नाही. तिला माहिती आपल्याला काय डर नाही, आपल्याला काय नाही डर नाही. आणि जरी तिच्या अंगावर दागिने दिसत असेल ती म्हणते हे सगळे 150 रुपयाचे, हे सगळे दागिने इतके चमकायलेत. आणि एखाद्याने नेले तरी बाया मग त्याला दागिने नेले, ती म्हणते नेव दे ना, मला काय भेवे त्याचं. म्हणजे कसं काय म्हणे ते सगळे 150 रुपयाचे आहेत. म्हणून श्रीमंतीनं सुख होत असतं असं नाही. भोगाने सुख होईल, भोगले नाही का भोग? हां भोगाने सुख होत असतं का रोग होत असतो? भोगे रोगे जोडून या दिले आणि का अरुचिका होका आता सकाळपासून, म्हणून भोगाने रोग होत असतो. म्हणून भोगात सुख नाही किंवा ह्या संपत्तीत बी काय नाही सुख नाही. सुख आहे देव, सुख आहे परमात्मा, सुख आहे ब्रह्म, सुख आहे आत्मा. आत्मालाभासारखे काही गोमटेची नाही, त्याच्यासारखं आत्मालाभ झाला त्याच्यासारखी जीवनात कोणतीच वस्तू चांगली नाही. मग कोणता लाभ? आत्मलाभ. आणि तेच आत्मलाभ होत असतो अद्वैत ग्रंथ ऐकल्याने, वेदांत शास्त्र ग्रंथ ऐकल्याने. म्हणून इथं महाराज म्हणतात की पूर्व सुकृत किंवा पूर्व संस्कारच उत्तर संस्काराला कारण. म्हणून इथं तो शंका घेतो की महाराज असे पुष्कळ लोकांना वाटते, पण वेदांत सिद्धांत असा आहे की 6 गोष्टी अनादी आहेत या जगात. अनादी कळतं ना, जे अनादी जे अगोदरच आहे त्याला काय म्हणावं? पूर्वीपासून आहे त्याला काय म्हणावं? अनादी. जसा सूर्य अनादी, पृथ्वी अनादी, पाणी अनादी, अग्नी अनादी, वारा अनादी, आकाश अनादी,
हे स्वर्गमंडळ, चंद्र तारे सूर्य अनादि, हे सगळं कसं आहे अनादि आहे. तसंच सहा गोष्टी शास्त्रकारांनी अनादि सांगितले. एक ब्रह्म अनादि आहे. ब्रह्म कसं आहे अनादि, आधी कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तिथे हां काणोबा ते रे, ते अगोदर काहीच नव्हतं, परमात्माच होता असं शास्त्र सांगतं, असं संत सांगतात. अगोदर अगोदर एकटा देव होता, एकटा परमात्मा होता. मग तिथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे ती असणारी माया किंवा अज्ञान किंवा अविद्या. हां ती ढालगज निर्माण, तिने म्हणजे चंद्र सूर्याशी माने बावली, अशी ती ढालगज निर्माण. तिने ही एवढी ख्याती केली. तिचीच ही सगळं जग नामरूपात्मक जे पसारा आहे ती कोणाचं, ते ढालगजीच आहे. ह्या जगामध्ये जे नाम आणि रूप प्रतितीला आलं ते ढालगज आहे. त्याच्यात आश्रित राहून हे जगाचं तिनं निर्माण केलं. म्हणून इथं महाराज म्हणतात की ब्रह्म अनादि आहे, हरी अनादि आहे, आत्मा अनादि आहे. म्हणून हे अनादि आहे. म्हणून अविद्या अज्ञान अनादीचे, म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे किंवा तुमच्याकडे जे आत्म्याचं अज्ञान आहे, मला आत्मा माहीत नाही, नाही मी कोण हे मला माहीत नाही, हे अज्ञान आहे. यालाच काय म्हणा, तुम्ही म्हणता मला सगळं कळतं, डोळ्याने रूप कळतं, कानाने शब्द कळतो, नाकाने गंध कळतो, जिभीनं रस कळतो, त्वचेनं आम्हाला कसं काय म्हणता, म्हणजे येडी म्हणता कशी, ती भारोडत म्हणते ती, मला येडी म्हणता कशी. दर 8 दिवसा बाजाराला जाते, 32 केळं मोजून आणते. 32 केळं म्हणजे किती डझन लावायचे, मग आपलं संपल्यावर. आतला गाभा मी खाते आणि कातडे दादल्याला देते, आणि तुम्ही मला भोळी म्हणता का. हां म्हणजे पाहती भोळी. तसं आपण आपल्याला भोळं म्हणून घ्यायला तयार का नाही. आपण आपल्याला काय समजितो, शहाणं समजितो. काय शहाणपणा आहे आपला, हेच मला कळतं. काय कळतं, हे कळतं. इंद्रिय घेऊन विषय कळतात, मन घेऊन सुखदुःख कळतं. हेच कळणं आहे ना आपलं. आपलं कळणं कुठपर्यंत आहे. हां मन घेऊन सुखदुःख कळतं, इंद्रिय घेऊन विषय कळते. झालं आपल्या कळण्याचं. आपल्या कळणं इथपर्यंत. याला कळणं म्हणतात येत नाही. याला काय कळणं म्हणतात तुम्ही. इंद्रिय घेऊन जे कळतं त्याला कळणं म्हणूच नाही, आणि मन घेऊन जे कळतं त्याला बी काय म्हणू नाही, कळणं म्हणूच नाही. त्याला कारण की कल्पने बघा, ते कळणं आहे का कल्पना आहे. ते कळणं म्हणावं का त्याला कल्पना म्हणावं. ज्याला तुम्ही कळणं म्हणाले ते शास्त्र सांगतं किंवा संत म्हणते त्या कल्पना येतात. आहे एक आणि तुम्ही त्याच्यावर कल्पना केली, एक आहे वस्तू एक आणि तुम्ही केली त्याच्यावर कल्पना दुसरीच केली. यालाच काय म्हणा कल्पना. आणि मनच काय आहे मग शेवटी कल्पना. आता मनच जर कल्पना असेल तर मनाने काय हवं त्याला मग आहे. मायच जर अगोचर असेल तर लेख कशी निघाल. आपल्या मनी आहेत ना बाई. जसं माय जाळी 3 लेख शिजती. सांगा बरं काय आहे. माय जाळी ती आणि लेख शिजती. अरे डाळ ना. आता तू राहत्या काय आता माय आता त्या चुलीत घातल्या. माय जाळी ती आणि लेख डाळ शिजती. ती आता ती डाळ कोण आहे लेख आहे. तसंच जर इथं व्यवहार आपल्या जशी मनी येत नाही वरमायशी जळतं. आता मनच जर कल्पनेचं हे सांगायचं कशामुळं आपल्याला. मनच जर कल्पनेचं तर मनातनी केलेल्या बी काय साऱ्या वाया म्हणे हे नाव एरवी कल्पनाचे सावयव. जया संगीत जीव दशा वस्तू. वस्तू म्हणजे ब्रह्म जीव दशेला प्राप्त झालं ते केवळ मनामुळं. मनाने कल्पना केल्यामुळं. काय कल्पना केल्या तुमच्या मनाने. मी जन्मलो आणि मी मरणार आहे. हे काय ही कोणी केली मनाने. ज्यांनी केली तो जीव. ज्यांनी अशी कल्पना केली तो कोण जीव. कारण की जीवच कल्पनेचा आहे. जीवच कशाचा आहे कल्पनेचा आहे. कल्पना ना त्याचं कारण अज्ञान.
कल्पनेला कारण काय? अज्ञान. कल्पना अविद्या. देणे झाला. तुम्हाला जीव केलंय का? झाले तुम्ही. हां, झाले म्हणजे कसे झाले? कल्पनेनं झाले. तुम्हाला देव व्हायचं का कल्पना टाकायची? तुम्हाला आत्मा व्हायचं का कल्पना टाकायची? हां, तुम्हाला व्हायचं काहीच नाही. तुम्हाला काहीच झालेलं नाही, फक्त कल्पना बाधित आहे. सांडी कल्पना उपाधी. कल्पना टाकून द्या, तुम्ही वास्तव आत्माच आहात, परमात्माच आहात. मग आपल्याला बघा, आपण काही करायला तयार आहेत परमार्थासाठी, फक्त कल्पना टाकीन. बाकी काही केलं कल्पना ठेवल्या. चार धाम करून आले कल्पना तशीच ठेवली. काय होईल बरं? नाही, इमानदारीने सांग काय होय. चारी धाम करून आली आणि कल्पना नेणारा, चारी धामाला नेणारा तसाच आणि जाणारे भी तसेच. म्हणून लक्षात घ्या या गोष्टी. आणि कुठंच नाही गेली कल्पना टाकून दिली. जाचं कुठंच नाही गेली. न लगती सायास जावे सुखे येतो घराणार आहे. ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी आनंद. काय टाकली? कल्पना टाकली. कल्पना टाकली की काय झाली? मग तुम्ही झाले का? होतेच. होतेच. पहिले कल्पनेमुळं जीव झाले आणि ती कल्पना तुम्ही तुमच्या स्वरूपाचा अज्ञानामुळं झाली. म्हणून अविद्या आपला विषय चालला. इतकं जे लांबलं ना, अविद्या. अ म्हणजे नाही, विद्या म्हणजे ज्ञान. अविद्या शब्दाचा अर्थ अ म्हणजे नाही आणि विद्या म्हणजे ज्ञान. ज्ञान नाही. कशाचं नाही ज्ञान? मीच मला ज्ञान नाही. मी हे कोण जाती? अवघड किती पाहता. कारण मी कोण्या जातीचा आहे पाहायला गेले किती अवघड काम झालं. हां, मी कोण्या जातीचा? आता ह्या शरीरात मी कोण आहे याचंच आपल्याला भान नाही, ज्ञान नाही. मी नाही का माझं मला ज्ञान नाही? कमी नाही. कधी नाही मी? आता जागृतीत मी आहे, स्वप्नात मी आहे, सुसुप्तीत मी आहे. हे देह मागं नव्हता तरी मी होतो, पुढं हा देह राहणार नाही तरी मी. मग मी कधी नाही, सतत आहे मी. मी नाही असं, पण मी नेमका कोण याचंच भान नाही, याचंच ज्ञान नाही. मी आहे शिकाय जाती. अवघड किती नाही. होतं उल्लंघन नसता भिन्न दुसरे. दुसरं तुमच्यावर नाहीच. परमात्मा तुमच्यावर दुसरा वेगळाच नाही. जो कोणी सांगत असन देव तुमच्यावर वेगळा आहे तर तो तुमचा दुश्मन समजाव तुम्ही. देव तुमच्या बघा, तुम्हाला म्हणत असेल इतके इतके पैसे भरा तुम्हाला देव दाखवतो. अरे काय देव दाखवतो? हां, होय, देव दाखवण्याची वस्तू आहे. देव दिसण्याची वस्तू आहे. देव कळून घ्यायची वस्तू का दाखवण्याची, दिसण्याची? हां, आणि कोणी जर म्हणू लागला मी देव पाहिला तर तुकाराम महाराज लटक्यात भाला येतो. म्हणे मी देव पाहिला तो लटक्या माझी भाला. देव पाहायची वस्तू नाही, देव दाखवण्याची वस्तू नाही, देव कळून घ्यायची वस्तू. ओळखीला हरी. काय प्रमाण आहेत महाराजाचे सरळ. ओळखीला धन्य तो मोक्ष त्याचे घरी. ओळखीला हरी, साठवीला पोटी. आता छाला ओळखीला आणि कुठं ठुला तुम्ही? बोटातच का पोटात? ओळखीला का नाही 5 ग्रॅमचा? मग तुम्ही नुसतं ओळखीला का पोटात ठुला? पोटात म्हणजे ह्या पोटात. याच्यात एक पोट आहे, हृदय. कुठं ठुला? हृदयात ठुला. मग तसा हरी ओळखीला आणि कुठं ठुला? हृदय मंदिरात ठुला. ओळखीला हरी, साठवीला पोटी, होता त्याचे बेटी दुःख घ्यायचे. मग ती नराथा नारी हो का? कोणी असो, मग तो दुराचारी असला हरी ओळखीला का दुष्टपणा केला. नर असो की नारी असो, कोणी असो, हरी ओळखीला. हरी ओळखण्याचा अधिकार सगळ्याला आहे. हरी होण्याचा अधिकार सगळ्याला आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात अविद्या म्हणजे अज्ञान अनादी आहे. ब्रह्म अनादी आहे, जीव अनादी आहे. तुम्ही आत्ताचे का अगोदरचे? सूर्य अगोदर का तुमचा? तुम्ही अगोदरचे? हे दिसणारा जो उगवतो सूर्य हे अगोदरचा आहे का तुम्ही अगोदरचे? हे तर मग आपल्याला कळत नसतं. हे सूर्य अगोदरचा नाही, तुम्ही अगोदरचे आहेत. हे सृष्टी उत्पन्न नव्हती झाली तरी तुम्ही होते. हे जग उत्पन्न नव्हतं झालं तरी तुम्ही होते. पुढं जग नष्ट होणार आहे तरी तुम्ही आहेतच.
जीव मरतच नसतो, जीव कधीच नष्ट होत नसतं. जीव न देखे मरण, जीव काय पाहत नाही, मरण पाहिलंच नाही कोणी. जसं प्रकाशाने अंधार पाहिलाच नाही कोणी. कधी झाली भेट? हां बघा, चिलटानी आरोप केला असणारा कोर्टात केस टाकली वाऱ्यावर. हे दुश्मन आहे आमचा म्हणे, हे लय आम्हाला बेजार करतं कोण, हे वारं. म्हणून त्या चिलटानी, सगळ्या चिलटानी नेऊन लगेच जजकड पोलीस स्टेशनमध्ये अर्ज केला आणि लगेच आले बोलले तिथं. आणि मग चिलटक गेले, पण म्हणले तुमचा प्रतिद्वंदी आणा. कोणावर केस केली? म्हणले वाऱ्यावर. बोलवा त्याला म्हणे. आता वाऱ्याला बलीला चिलट राहते का तिथे? थांबा 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 तिथे दू, अरे थांबा रे, सांगा ना काय येत कशाचे थांबा दू कोण. हा मग आज कशी केस लढायची? केस दोन्हीच असते ना. म्हणून ध्यानात घ्या, प्रकाशापुढं अंधार टिकेल इतकं अंधाराचं अस्तित्व नसतं. कशामुळं सांगायला ते लक्षात घ्या. तुम्ही अनादी आहेत, तुमचं स्वरूप अनादी आहेत. आणि अनादी, पण अनादी असणारा जीव कशामुळं जीव झाला तर फक्त कल्पनेमुळं झाला. म्हणून जीव अनादी आहे, ईश्वर अनादी आहे. ही जग सृष्टी निर्माण केली जो ईश्वर आहे, मायेला हातात धरून ह्या जगाची काय केली त्यांनी? हां, सृष्टी तयार केली. कोणी केली? जीवाने केली का आपण मते झाली? ईश्वराने केली. हे सगळं कोणी केलं? हां, हे सगळं ईश्वराने केलं. पाऊस कोण पाडतो? ईश्वर पाडतो. सूर्य कोण उगवतो? ईश्वर उगवतो. हे सगळंच असणारं कोणी केलं? हे सगळं हां, सगळं ईश्वर. आपल्याला मान्य आहे. ज्यावेळेस कायलं पडू लागलं त्यावेळेस असणारा तो नासा म्हणी ही ईश्वर सत्ता आहे बाबा आपल्या हातात. शेवटी त्याला बी काय मानावं तू? ईश्वर सत्ता मानावंच लागते. किंवा डॉक्टर बी म्हणतो आता हे ईश्वराच्या हातात आहे बाबा, मग आमचे प्रयत्न आहेत, पण हे कोणाच्या हातात? तुम्ही आता ईश्वराचं चिंतन करा, ईश्वराचं भजन करा. हे सगळं ईश्वराच्या हातात आहे. आमच्या हातात आता काही राहिलं नाही. आम्ही काही गॅरंटी देत नाही. म्हणजे त्याला बी काय मान्य? मग हे सगळं झालं कोणापासून? ईश्वर. आणि ईश्वर कसा आहे? अनादी आहे. म्हणून आणि ब्रह्म आणि मायेचा जो संबंध आहे तो अनादी आहे. ब्रह्म आणि मायेचा संबंध बी आणि जीव आणि ईश्वराचा जो भेद आहे तो बी अनादीच आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, याच्यात अनादी शांत 5 वस्तू आहेत. अनादी अनंत एक ब्रह्मच आहे. ब्रह्म अनादी आहे आणि अनंत आहे. आणि जे जीव ईश्वर माया, जीव ईश्वराचा भेद, मायेचा आणि ब्रह्म्याचा असणारा भेद संबंध हे कसे येतं? शांत आहेत. ज्ञान बघा, ब्रह्मज्ञान झाल्यानंतर माया निवृत्त होते. म्हणजे अनादी हां, अनादी तीच असणारी शांत म्हणजे नष्ट झाली ती. आणि जीव मायात निवृत्त झाल्यानंतर ईश्वर बी उडाला आणि जीव बी उडाला. अज्ञानच गेलं. तर ईश्वरत्व बी गेलं आणि जीवत्व बी गेलं. हां, मायेच्या संबंधामुळं, माया मानल्यामुळं ईश्वर ह्या जगाचं कारण निस्ती मायाच नाही, तर माया उपादान कारण आहे, निमित्त कारण आहे, ईश्वर आहे. माया कशी आहे? जसं घट असणारा दिसतो ना, त्याला असणारं उपादान कारण मृत्तिका आहे. आणि कुंभार निमित्त कारण आहे. कुंभार कसा? निमित्त कारण. ते थोपटणं निमित्त कारण, चाक निमित्त कारण. हे सगळे निमित्त कारण आहे. जसं लोण्याला किंवा ताकाला किंवा तुपाला उपादान कारण दही आहे, निमित्त कारण बाई आहे किंवा रई आहे. रई नसली तरी बी एखादा येळू घ्यायचा, ते फोडायचा, त्याच्यात काडी घालायची, झालं सुरू. रईच पाहिजे असं काही थोडेसे. काय होतं? निमित्त कारण कोणतं असलं तरी चालतं, पण उपादान कारण लागतं त्याला. दह्याशिवाय लोणी होतच नाही. निमित्त कारण मग रई असो की मिक्सर असू की आता ते पुन्हा दुसऱ्या निघाल्यात त्या रया. काय निघाल्यात? दुसऱ्या कारण काढून घेतल्यावर कार्यच राहत नाही. हां, कार्याची शितीच लागत नाही. म्हणून इथं महाराज म्हणतात की हे जे 5 येतं काय काय? ब्रह्म सोडून, ब्रह्म अनादी अनंत आहे. आणि माया, ईश्वर, असणारा जीव, हे जे आहेत ते असणारे अनादी
शांत आहे. ज्ञान झाल्यावर राहत नाही. कारण की ईश्वराची उपाधी आणि माये जीवाची उपाधी ह्या जे उपाधी करत भेदे ते अज्ञानामुळे ना अज्ञान निवृत्त. बघा कल्पना टाकून दिली की जीवपणा गेला आणि प्रकृतीच्या पलीकड कल्पनेच्या पलीकड पाहिलं की जीवपणा नाही आणि प्रकृतीच्या पलीकड पाहिलं तर ईश्वर नाही. प्रकृतीच्या पलीकड पाहिलं तर कोण नाही? ईश्वरत्व नाही. कारण की ईश्वरत्व हे जीवाकून आहे आणि जीव बी जीवाकूनच आहे आणि जग बी जीवाकूनच आहे आणि ईश्वर बी जीवाकून आहे. आता जीवाचा जीवपणा नष्ट झाला तर ईश्वरपणा बी गेला आणि जगपणा बी गेला, माया बी गेली. म्हणजे ह्या सगळ्याचं शांत म्हणजे हे सगळं संपलं. एक केवळ अद्वितीय ब्रह्म राहिलं. म्हणून इथं जीव ईशो विशुद्धा चित्त तथा जीविषा यो अर्भिदा अविद्या तच्चितेर योग षडस्माकम नादया. या सहाची स्वरूपे करून उत्पत्ती होत नाही. म्हणून जीवाची उत्पत्ती नाही, मायेची उत्पत्ती नाही, ईश्वराची उत्पत्ती नाही आणि ब्रह्म्याची बी काय नाही उत्पत्ती नाही. हे उत्पन्न होणाऱ्या वस्तू नाही, ते अनादी आहेत. आणि जीव ईश्वराचा भेद अनादी आहे आणि मायेचा आणि असणारा ब्रह्म्याचा संबंध बी अनादी आहे. हे असणारे म्हणून हे उत्पन्न झालेले नाहीत. तरी पण श्रुतीमध्ये अहंकाराची उत्पत्ती श्रुतीमध्ये सांगितलेली असली तरी ती प्रहरूपाने सांगितली आहे. अहंकाराधिक जी उत्पत्ती आहे, जे अहंकाराधिक जे आलं हे तुमच्याकडे हे प्रवाहरूपाने. कसं? जसं पाणी नदीचं पहिलं वाहून गेलेलं असतं, मागून पुन्हा येत असतं, हे प्रवाह. नदीला काय आहे? प्रवाह. वाऱ्याला प्रवाह आहे. तसं अहंकाराधिक जे आलंय ते प्रवाह रूपाने. कशा रूपाने? पहिला असणारा अहंकार ह्या उत्तर अहंकार पहिल्या देहाचा जो अहंकार धरला ते देह गेला. बघा इथंच बालपणाचा अहंकार धरला होता. कोणी? देहाने का जीवाने? जीवाने धरला होता बालपणाचा. तो बालपणा गेला, पुढं काय आलं? मग त्याचा काय धरला? बालपणाचा टाकून दिला, पणाचा धरला तरुणपणात. प्रवाहात आता तारुण्य आणावं लागलं का प्रहारूपाने आलं ते? हे वसरलं ते आलं. बालपण वसरलं त्याच्यावर तारुण्य आलं. तारुण्य वसरलं त्याच्यावर हे प्रहारूपाने आलं का काही बळजबरी? होय. सूर्याला कोणी लोटलं का इकडं ढकेलं का प्रहारूपाने ते तिकडंच उगवणं असं ते ढकलं का? त्याला कोणी पाण्याला कोणी ढकलं का खाली जायला? तसं इथं बी बालपणात ढकलून तारुण्य आणावं लागलं का? तारुण्य ढकलून वरात धके आणावं लागलं का? प्रहारूपाने प्रवाह आहे तो. आणि संसार प्रवाह आहे. आजा मेला पंजा मेला बाप मस्त नाही, प्रवाह गेले प्रवाहात वाहून. ते कशात? प्रवाहात वाहून गेले. बघा जसं तुकाराम महाराज म्हणतात नदीला प्रवाह असतो आणि त्याच्यात एक लाकूड पडलं धुंडकं, मग त्या प्रवाहात वाहत असतं ते लाकूड आणि मग त्याला फुरसून चिटकत असतं. बारीक तुकडे असं लाकडाची काय चिटकती आणि ते कवरक राहते चिटकालेली. त्या झुंडक्याला खळा येऊस एकदा खळाला आला आणि त्या खळाल्यात त्या झुंडकं आपटलं की सगळं फुरसन काय होत असतं? पांगत असतं. तसं हे संसारूपी प्रवाहातमध्ये हे तुमचं शरीर धुंडकं वाहलंय आणि त्याला मग बायकून नातून पंतून चित्रोंडण पुत्रुंडण काय जे असेल ते हे चिटकलेलं फुरसन. 5चे 50 गाई गोपाळानी वाडा बोल बरं. अरे वाडा रे याला, ते आशीर्वाद द्यायला आपल्याला. पण हे फुरसन कोरक खल्लाळ येऊस तर मरणाच्या खल्लाळात हे आपटलं सगळं फुरसन काय झालं? पांगलं. म्हणून हे आपल्या घरी हे प्रवाह आहे. हे काय आहे? प्रवाह आहे. प्रवाहात पडलेलं शरीर आहे. वाहत 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 मरणाच्या खल्लाळात काय होणार? ते पडणार आणि मागाला त्याचे फुरसून चिटकालेलं संपलं. पुढच्या जन्मात आता हे आहेत का? पुढं हे राहणार आहेत का तुमचं? पण पुढे तुम्ही राहणार नाहीत का? हे यायचा तुमचा संबंध होय.
ह्या देहाचा संबंध नाही या राहत. देहाचा नाही इथल्या लोकांचा बी नाही. ह्या गाव बघा तुम्ही ह्याच गावात म्हणतात आले फिरून कुत्र होऊन तर तुमच्या घरातलेच लोक तुम्हाला घरात येऊ देणार नाही. थाड थाड आणि ते गोंडा गोळीचं ते दार मग घर आहे मला कसं काढ म्हणायचं हां. आणि ते घरात शिरत नाही घरात येऊ देत नाही. वासना राहिली त्या घरात खाण्यापिण्याची आणि मग कुठं येईल ते हां तिथंच येईन. घरातच काहीतरी पुरलेलं असलं तर घुसवून येईन. लागलं उकरायला साऱ्या रात सगळे झोपी गेले की लागली घुसू करायला. म्हणजेच वासना राहिली की यावं लागतं जीवाला. म्हणून हा संसार प्रवाहरूपाने आलेला आहे. प्रवाहरूपाने अनादीच आहे. नवीनच प्रवाह जसा काही पाणी पुढे जाते व काही मागून येत जात असते तो जसा प्रवाह त्याप्रमाणे सृष्टीमध्ये अनादिकालापासून घटपट चोर जार हे आलेलेच आहेत. काही चोर आहेत काही शाणे आहेत काही येडे आहेत काही घट आहेत काही पट आहेत. ते प्रवाहरूपाने चालत आले. ह्या वस्तू जे आलेल्या आहेत त्या प्रवाहरूपाने आलेल्या आहेत. जसं पहिल्याने आपण नाही का जुने गाडगे फुटले की नवीन साखरेतील घ्यायचे की पुन्हा उतरलं तशी आजाम्याला त्या घरात कोण आला ना तो आला. भरलेलंच घर दिसलं. घर कसं दिसलं एक वाट लावला एक आलं होय. म्हणून वाट लावल्याचं काही वाटत नाही आल्याचं पेढे वाटते. काय झाला सगळ्या घराला आनंद झाला. मुलगा झाला आणि म्हाताऱ्या मेल्याचं काही नाही विसरून जाते तेव्हाच. आणि ज्या म्हाताऱ्याने काहीच नाही ठेवलं त्याचं तर काहीच नाही मग बरं मेलं मग त्याची काही असेल तर मग आहे थोडंफार त्याचं कौतुक. म्हणून ध्यानात घ्यासारख्या गोष्टी आहेत ह्या. म्हणून इथं महाराज हा प्रवाह रूप आहे. त्याप्रमाणे सर्व वस्तू पूर्वी नव्हत्या असे नाही. काही त्यातले मरतात व दुसरे उत्पन्न होतात. काही मरतात दुसरे उत्पन्न होतात. मरती मेली नेणं किती किती मेले आणि किती आले पुन्हा. एक पाहती एकाची दहने किती मेले लय मेले आणि किती झाले हां. अरे अनादी हे सृष्टी याच्यात किती मेले काही सांगता येत नाही तर किती आले काही सांगता येत नाही. हा प्रवाह रूपी चालूच आहे. अशा रीतीने सर्व वस्तूचा प्रवाह अनादी आहे. प्रलय कालामध्ये सर्व वस्तू अविद्येमध्ये संस्कार रूपाने राहतात. प्रलय कालामध्ये अविद्यात असणारे संस्कार रूपाने त्या वस्तू राहतात आणि त्या असणारे पुन्हा ईश्वराला इच्छा झाली संकल्प झाला सृष्टी तयार करण्याची तीच माया आहे. मग तीच माया असणारी त्रिगुण तयार करते. त्रिगुणापासून 3 देव तयार होतात. 3 देवापासून पूर्ण सृष्टी ब्रह्मदेव जगत उत्पन्न करतो. विष्णू पाळतो रुद्र पुन्हा त्याचा नाश करतो. असं घटकाचंद हे काय हां चालू हे घटिका यंत्र. असे कितीतरी प्रलय झाले किती बाऱ्या उत्पत्ती झाली किती बाऱ्या जगाचा काय झाला नाश झाला. म्हणून अशा प्रकारे म्हणून वस्तूचं प्रस्तुत ते जगत संस्कार रूपाने अविद्येमध्ये राहते. पुन्हा जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा पूर्वीचे संस्कार घेऊन नवीन वस्तू निर्माण होतात. अशा रीतीने सर्वच वस्तू काही स्वरूपता अनादि व काही प्रवाह रूपाने अनादि. काही वस्तू आहेत स्वरूपाने अनादि आणि काही प्रवाह रूपाने अनादि येते. आता हे पिंड ब्रह्मांड हे प्रवाह रूपाने कसं आहे अनादि आणि काही असणारी माया प्रवाह रूपाने अनादि. हा संसार प्रवाह रूपाने अनादि आहे. आणि ह्या ज्या वस्तू घरातल्या तुमच्या ह्या असणारं अनादीच्यातून प्रवाह रूपाने काही अनादि. त्याप्रमाणे तर काही अनादि व काही प्रवाह रूपाने अनादि. म्हणून प्रथमच्या सृष्टीत संस्कार ठोक असणारा कोठला तर शंका संभवत नाही. पण ज्यांना या अनादित्वाचे ज्ञान नाही त्यांना ही शंका येते. जे अनादि आहे असं ज्याला माहीत नाही त्याला ही शंका येण्याचं कारण आहे. पण ज्याला कळतं की हे सगळं कसं आहे अनादि प्रवाह रूपाने. कालचे संस्कार आजच्या व्यवहाराला कारण. आजचे संस्कार उद्याच्या व्यवहाराला कारण. बघा एखाद्या माणसाला जर लागलं डोक्याला मेंदूला तर त्याच्यात चैतन्य बी असतं काय असतं आणि प्राण बी असतात. फक्त मनातले संस्कार गेलेले असतात. म्हणून त्याला पुढचा माणूस ओळखू येत नाही. मी आहे नुसतं पाहतं ते काय झालं त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आणि त्याचे संस्कार डिलीट झाले.
अंतकरणातले संस्कार काय झाले? तेव नाही का? चैतन्य नाही का तिथं? हां. शरीर नाही का? शरीर आहे. त्या शरीरात प्राण चालू नाहीत का? आहेत. आणि मग काय कशाचं काय झालं तिथं? त्याच्या मनावर इतका परिणाम झाला की पहिले संस्कार बी डिलीट झाले आणि पुढचे संस्कार बी त्याच्यावर उमटायला तयार नाही. त्याला आपण म्हणतो कोमात गेला किंवा येडा झाला किंवा मेंदूवर त्याचा परिणाम झाला. म्हणून लक्षात घ्या. बघा ना तुम्ही पहिले नव्हते का? पहिले संस्कार तुमच्या अंतकरणात नाहीत, डिलीट झालेत, बुडवून येत, ते पुसट झालेत, स्पष्ट नाही राहिलेत. काय नाही राहिले? स्पष्ट नाही राहिले. त्याच्यावर अनेक संस्कार दुसरे आल्यामुळं ते तिथं दबलेत खाली मागं. पूर्वजन्मीचे जे संस्कार आहेत, म्हणून तर महाराज म्हणतात पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. म्हणून पूर्वजन्मी काय केलं? पाप केलं. पूर्वजन्मी पाप केले ते बहु. हां. म्हणून त्याचाच विस्तार आहे त्या पापाचाच. आणि विषय सुख नाशिवंत. आणि काय करायला पूर्वजन्मीच्या पापाने? विषय सुख सेवन करायला. इथं बी नरदेही मिळून बी कशाच्या मागं लागला? हां. विषयाच्याच मागं लागलाय. विषय भोगण्यातच पूर्ण आयुष्यात म्हणून विषयाच्या चरबणी केली आयुष्याची गाळणी. सगळं आयुष्य त्याच्यात घातलं त्यांनी. ज्या आयुष्याच्या साधनाने त्याला सच्चिदानंद पदवी घेता येते ते आयुष्य त्यांनी विषयात घातलं. ज्या पैशाने त्याला बंगला बांधता येतो, गाडी घेता येते, निवडून येता येतं, सत्ता करता येतो, परमार्थ करता येतो, त्यांनी तो नशात घातला सगळा पैसा. कशात घातला? दारू पिण्यात, ह्याच खुंदाळण्यात, याच्यातच सगळा पैसा काय केला? घालून टाकला. भिकारी झाला, ऋणी झाला. मूर्ख लोकांच्या संगतीत लागून जसं पंचकरणातल्या दृष्टांतावानी. सावकाराचं पोरग पण मूर्ख लोकांच्या नादी लागलं. बापाची इस्टेट चट गमून टाकली पण लोकांचं कर्ज घेतलं. तसं आपण तर आपलं आयुष्य खलास केलं पण असणारं अनंत जन्माचं इथं संचित तयार केलं. अनंत जन्माचं काय केलं? आणि त्या संचितातून पुढं अनंत शरीर भेटणार आपल्याला. जे संचित इथं जाळता येतं, क्रियामान बाधित करता येतं, अज्ञान नष्ट करता येतं. ह्या शरीरात काय काय करता येतं? आणि हाच पुरुषार्थ आहे बघा. संचित जाळता येतं. आणि संचित जळाल्यानंतर पुढचा जन्म काटलाच ना. हे काय नाही राहिला, संचितच जाळून टाकलं. आणि क्रियामान जे त्या क्रियमान बाधित झालं म्हणून त्या क्रियमानातून पाप पुण्य होईना. क्रियामान बाधित झालं म्हणजे मी करता नाही, मी साक्षी आहे त्याचा, मी द्रष्टा आहे त्याचा. जे झालं त्या पाहणार आहे मी. करणारा का पाहणारा? तुम्ही करणार आहेत का पाहणार आहेत? हां. पाहणार आहेत, करणारे नाही. पण तुम्ही मी पाहणारा असं न म्हणता मी करणार आहे, मग बघणार आहे. करणारा म्हणलं की भोगणारा आलात, केलं म्हणलं की भोगलं, केले कर्म झाले आणि मग त्याची काय आले. आणि मग असे मेले ना, असे किती उपजले, असे किती उपजले किती मेले कळत नाही. म्हणून करते नाही, तुम्ही द्रष्टा आहेत, साक्षी आहेत, पाय चलत आहेत आणि तुम्ही जाणता. तुम्ही जाणणारे का चालणारे? हां. जाणणारा चालायला का चालणार जाणायला? हे उरफाटा खेळ आहे सगळा. हो अण्णासाहेब, काय मिळे? चालणारं जाणायला का जाणणारा चालायला? जाणणारा चलत नाही, जाणणारा चलत नाही, चालणारं जाणत नाही. जे पाय चालायले त्याला कळत नाही आपल्याला कुठं जायचं. हां. आणि ज्याला कळत ते चलत नाही, ते चालायला का? जाणणारा चलत असतो का? आणि चालणारं जाणत असतं का? मग जाणणारा कोण आहे? मी आहे. चालणारे कोण आहेत? मग तुम्ही त्याचे साक्षी आहेत. बघा किती सोपं आहे. हां. लागून येते अंगा. मग हे कर्म इंद्रिय आले त्याचा मी साक्षी आहे. ज्ञानेंद्रियाचा बी मी साक्षी आहे. प्राणाय आले चाले त्याचा बी मी साक्षी आहे. त्याचे धर्म जे येतं बघा, सूक्ष्मदेहाचे धर्म ते सूक्ष्मदेहाचे धर्म मी त्याचा साक्षी आहे. स्थूल देहाचे धर्म ते स्थूल देहाचे त्याचा मी कोण आहे? साक्षी आहे. मनाचे धर्म मनाचे ते मी त्याचा कोण आहे? साक्षी आहे. प्राणाचे धर्म ते प्राणाचे मी त्याचा कोण आहे? साक्षी आहे.
साक्षी म्हणजे द्रष्टा, पाहणारा. मी पहा, कौतुक तो पाहे संचिताचे. काय पाहे मग, काय कसं आलं हे, भूक लागली तुला, लागली का प्राणाला, मग कौतुक पाय कशी लागली तर, कशी तृप्त झाली ती बी पाय. तुझी नाही ती, कोणाची, प्राणाची. ताण लागली प्राणाला, कौतुकाने पाव. लेकरं खेळायला येत, म्हाताऱ्याने काय पाव, कट्याच्या संग नाचाव. कौतुकाने पाव कोणाकडं, लेकरं. तसा हा कौतुकाने पाहायचं सगळा प्रपंच. जे काय व्हालं ते शरीराचं, इंद्रियाचं, प्राणाचं, मनाचं, बुद्धीचं तुम्ही साक्षी आहेत. कौतुकाने पाहायचं. असं नाही राहणार उद्या पुन्हा, असंच राहा असं तुम्हाला वाटतं, पण असं मग हे कौतुक आहे. असं तरी कौतुक, आणि पुढं जे झालं ते बी कौतुक. जे जे पुढं बघा चित्रात मध्ये होत असतं. चित्रात काय होत असतं, आधी तो असणारा चोर असा मारित त्या नटाला किंवा त्या हिरोला, असा मारितो, बापू काय मार खाल्लं रे, आणि मार खाऊन बसणारा. आणि मग पुढं पुढं मग शेवटी असा मारितो ते हिरो कोणाला, दाखवलं. हे म्हणतो अरे मार त्याला मार, त्याला सोडू नको, तुला लई बेजार केलं हे जाग्यावरच. नाही कौतुकाने पाहिला का याचं काही व्हायला, हां कसा पाहिला, कौतुकाने पाहिला. तसंच हा भासणार मनाच्या पट्टावर हे सगळं चित्र उमटायले तुमच्या. आणि कसं पाहावं मग त्याला, कौतुकाने पाहावं. कौतुकाने पाहण्यात आनंद आहे, आनंद आहे. खेळण्यात काय आहे, आनंद आहे. तसा हा काय आहे, खेळ आहे, नाटक आहे सगळं. हे नवरा झालेले ते नाटक, बायको बी ते नाटक, पोरं बी ते नाटक. हे सगळं काय आहे, नाटक जागृती पुरतं. अंतरूपी पडद्यावर, मनोरूपी पडद्यावर उमटालेलं पाहा ते मस्त. आणि जितकं नाटकात तुम्ही असणारं चित्र रंगीताल तितकं प्रेक्षक तुम्हाला नवल करतं. वा रे वा, वा रे वा. म्हणून हे नाटक रंगाव तुम्ही तसं व्हा. हां तर एक राजा झाला, एक राणी झाली, मग आता नाटक संपल्यावर म्हणजे मला तुमच्या संघाची याचं मी तुमची कोण आहे, अरे ती म्हणे अवघडच बोला आता. अरे ते नाटकापुरतं होतं, हे काही खरं नाही. तसं हे सगळं नाटक आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात अशा प्रकारे सर्व वस्तू प्रहानादी आहेत. प्रलय कालामध्ये या सगळ्या वस्तू मायेमध्ये असणारे संस्कार रूपाने लीन होतात. स्वरूपता अनादी म्हणून पुन्हा जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा पूर्वीचे संस्कार येऊन नवीन सृष्टी निर्माण होतात. अशा रीतीने सर्व वस्तू काही स्वरूपता अनादी, काही प्रहारूपाने अनादी आहेत. म्हणून प्रथमच्या सृष्टीला संस्कार कोठला ही शंका संभवत नाही. पण त्यांना या अनादित्वाचे ज्ञान नाही, त्यांना ही शंका येते. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीज समाये, ऐशेनी कल्पकोडी जाय, परी जातीनं नाशे. महाराज म्हणतात इथं बीज मोडे झाड होय. बीज फुटत तेव्हा झाड होतं, बीज फुटून काय होतं, हां म्हणून बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीज समाय. हां झाड असणार पुन्हा बीजात रूपांतर त्याचं कशात होतं, बीजात रूपांतर होतं. असं घटिका हे चालू आहे. ऐशेनी कल्पकोडी जाय चालू. म्हणून तुम्ही बी राखून ठेवता पुढं पेरण्याकरता. जे चांगलं बी आहे तुमचं ते काय करता, राखून ठेवता, जपाता, त्याला ठेवता, वाळून गिळून लगेच औषध टाकून पोत्यात भरून व्यवस्थितशीर पुढं काय करायचं ते हां पेरायचं आपल्याला. मुठीच्या परिसवटीचे ते वाढे. त्याप्रमाणे मुळे झाकून या खरीची पेरणी, कुणबयाचे धनी तया परिकरी सुहिता फुले. म्हणून त्याप्रमाणे इथं महाराज या माऊली ज्ञानोबारायाच्या वचनाप्रमाणे सर्व अध्यासाचा संस्कारद्वारा पुढील अध्यास होत असतो. ह्या माऊलीच्या प्रमाणाहून, ह्या माऊलीच्या सिद्धांताहून, ह्या माऊलीच्या दृष्टांताहून असं लक्षात येतं की हे प्रवाह रूपाने अनादी आहे जग. कोण्या रूपाने, प्रवाह रूपाने. कसं आहे आपण अनादी हे, पण अनादी शांत हे, अनादी अनंत नाही. आणि याच्या अलीकडे सांगितलं तर तुमची वृत्ती जाते बाहेर म्हणून जग आहे. तुमची वृत्ती जर नाही गेली तर जगच कुठे. हां
वृत्ती हे निवृत्त झाली, दृष्टी सृष्टी वृत्ती हे निवृत्त झाली. जन न देखे मी बी हरपलो, माझं बी मी माझे हरपले ठाई, तेथेची तेथे सुखे मी निजलो गा, शून्य सारून तेथे त्रिपुट शिखरी गा. दान मिळाले आहे ते ऐकते तुम्ही. आणि त्रिपुट म्हणजे ही त्रिपुटी दृश्य द्रष्टा दर्शन ज्ञे ज्ञाता ज्ञान ध्येय ध्याता ज्ञान, ही त्रिपुटी माया कार्यांती मायाच उडाली, त्रिपुटी उडाली, माया संपली, निवारोनी जाय माया. मायाच काय झाली, नष्ट झाली. आणि म्हणून त्रिपुटी बिळ दृश्यच नाही राहिलं. दृश्य काऊन नाही राहिले, दृष्टीच नाही राहिली. दृष्टी काऊन नाही, ज्ञानच नाही राहिलं. ज्ञेत नाही तर ज्ञाता नाही, ज्ञाता नाही तर दृष्टी नाही. म्हणून ही दृष्टी आहे तर सृष्टी आहे, आणि दृष्टीच नसेल तर सृष्टी नाही, आणि दृष्टी सृष्टी नाही तर ज्ञान कशाचं आहे मग? है जे ज्ञान व्हायचं तुम्हाला विशेष ज्ञान, आता तिथं काहीच राहिलं नाही. कशाचं ज्ञान? म्हणून जे सामान्य आहे ते सामान्य जे तिथे ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीच्या पलीकडे, तिथं ज्ञानाचा बी मानायची सोय नाही, अज्ञान तर नाही पण ज्ञान बी. हां, म्हणून वर्म ते एक आहे, शुद्ध धरावा भाव, जाणीव नागवन लागो नेदी ठाव. काय लागू नि म्हणून जाणीव निनीव जे सांडोनी आदुरी. आपण वस्तीकर वर्त तसे धन्य जगितोची हरिरंगिनाचे रामकृष्ण वासुदेव. म्हणून जाणणे नेणणे भगवंती नाही, तुमच्याकडे जाणणं का निन्न दोन्ही बी नाही. केवळ सच्चित स्वरूप असणारा सामान्य ज्ञान, अंतकरणाच्या उपाधीमुळं विशेष ज्ञान झालं. नंतर अंतकरण नसेल तर विशेषपणा राहिला नाही. सामान्यतः लाकडामुळं विशेष अग्नी वाटायला, कापरामुळं विशेष अग्नी वाटायला, कापूर जाळाला अग्नी मेला, सामान्य रूपात सामान्यात आला होता. विशेष त्याला जी उपाधी होती ती संपली, जे उपकरण होतं ते संपलं, त्याचं रूपांतर कुठं गेलं? सामान्य. म्हणून श्रीराम प्रभूच्या बोटामध्ये एक छल्ला होता, ये भी दिन जाएंगे, त्याच्यावर लिहिलं होतं ये भी दिन जाएंगे. राज्याभिषेक व्हायचा ते म्हणले ये भी दिन जाएंगे. 14 वर्ष वनवास, ये भी दिन आले, अभिषेक झाला, ये भी दिन. मग कोणते दिन राहत असते? कोणते दिवस राहिले तुम्हाला? गेले दिवस. गेले टळले प्रहार 3. हा काय निजशिरा निजशी अजून गेले ना प्रहर. कोणाचे 2 प्रहर गेलेत बालपण तारुण्य, आता एकाच प्रहर राहिला. होय, ते बी असणार. बल्ब लागायला काही झाला, बल्ब लागायला काही झाला, बल्ब तो बी प्रहर जाच्या माग आला. म्हणून ध्यानात घ्या इथं महाराज. म्हणून अशा प्रकारे हे अनादी आहे. मिथ्या वस्तू केव्हा उत्पन्न झाली व किती दिवस राहिली, काय त्याचं गणित लावता हो? मिथ्य वस्तू केव्हा उत्पन्न, दोरीवरचा सर्प केव्हा उत्पन्न झाला नाही, किती काळाचा आहे तो? हां बरं, केव्हा मेला तो? मिथ्य वस्तू कुठं उत्पन्न होत असते का नष्ट होत असती? स्वप्नातला तुमचा देह किती वर्षाचा तुम्हाला मिळालेला स्वप्नातला देह हां किती वर्षाचा? बरं त्याचं बघा काढून, त्याचं जन्मतारीख काही बामणा कोण्या खांद्या, हां त्याची माय कोण, त्याचा बाप कोण? स्वप्नातल्या देहाला असेल ना माय बाप, मग ते किती काळाचा? हां मग त्याचा वाढदिवस करता का नाही तुम्ही? कुठाल्या? अरे काय ते मिथ्या आहे ना त्यो. मग त्या मिथ्या वस्तूला कुठं अनादी असतं, कुठं उत्पत्ती नाश असतो का त्याचा? मिथ्या तर मिथ्याच असतं. म्हणून मिथ्या वस्तू काही उत्पन्न झाली व किती दिवस राहिली याला काही तसेच ती केव्हा नष्ट झाली हे कसे सांगता येईल? वांजेची आले का कशी जन्मपत्रिका? हे वांजेच्या लेकराला कुठं जन्मपत्रिका असते का? हां तिचं 1200 होत असतं का 1300? म्हणून नाभी निळी भूमिका के कल्पू पा. म्हणून स्वप्नामध्ये एखाद्या ब्रह्मचार्याला पुत्र नातू पंतू झाले दिसले तरी त्या सर्वांची उत्पत्ती एकाच काली झालेली असते. ब्रह्मचार्याला स्वप्नामध्ये लग्न झालं, मग त्याला नातून पतून चित्रुंडन चट्टच झाले. कुठं? स्वप्नात.
आणि ब्रह्मचार्याला लग्नाचे स्वप्न पडत असते. विरुद्ध बाजू आहे. गरिबाला श्रीमंताचे पडत असते, श्रीमंताला गरिबीचे पडत असतील. ग्रस्त आश्रम्याला संन्याशीचे पडत असतील, संन्याशाला नारदाला पण पहिले होते म्हणून म्हणायलो मी. म्हणून त्याप्रमाणे स्वप्नामध्ये कार्यकारण भाव दिसतो, पण वस्तुता तो नसतो. स्वप्नात काही कोण कोणाचं कार्य नाही, कोण कोणाचं कारण बी नाही, काऊन की ते सगळं स्वप्न लटकच असतं. हे तरी स्वप्नाचे ना मग. स्वप्न कसं असतं? स्वप्नात मिळालेला देह खोटा. स्वप्नात तुमचं जे झालेलं काय, लग्न हो की लग्नाला गेलेले हो की काय झालं, ते सगळं कसं आहे?